त्यांच्या नावावर डबे केले सगळे त्यांनी उभा केलेलं आहे. आता या दिवसामध्ये या कठीण प्रसंगी हॉटेल चालवणे हा डोंगरा एवढा प्रश्न आहे आणि त्यातली त्यात हॉटेल मालकासमोर सगळ्यात मोठा घन प्रश्न आहे तो तिथं काम करत असलेले कर्मचारी सांभाळणे. आज 32-35 लोकांचा स्टाफ असेल, त्यांचं जेवण असेल, त्यांची पगार असेल, काढणं हे खूप अवघड गोष्ट आहे आणि ही माझ्यासमोरच नाही, तमाम देशातील हॉटेल व्यावसायिकांसमोर तयार झालेला प्रश्न आहे. तर यातून मार्ग काढणं ही फक्त गव्हर्नमेंटच्या हातात आहे. गॅस सर्व्हिस जी आहे ती सुरळीत होणं काळाची गरज आहे. लवकरात लवकर सुरळीत होऊन हे हॉटेल व्यावसायिक आपापल्या सेवा द्यायला तत्पर राहतील. पण जर सिलेंडरच मिळत नसेल तर हॉटेलही चालणार नाही. कर्मचाऱ्यांच्या पगार तर निघणं अवघडच आहे, त्यांना सांभाळणंच अवघड आहे. प्रत्येकाला सांभाळायचं सोपं नाही. आज 32-35 लोकांचा काही खूप मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांच्या इथं स्टाफही मोठा आहे. ही माझीच अवस्था नाही, पूर्ण देशातल्या हॉटेल व्यावसायिकांची अवस्था आहे आणि याचा परिणाम म्हणजे देशाच्या पूर्ण गोष्टीवरच अर्थव्यवस्थेवरच परिणाम होणार आहे. नुसता हॉटेल व्यवसाय नाही, त्याच्याशी निगडीत असलेले कर्मचारी, त्यांचे चालणारी कुटुंब आणि त्यावर आधारित असलेल्या जी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्यावरही परिणाम होणार आहे. एकंदरीत सगळ्यात लवकरात लवकर गॅस सर्व्हिस सुरळीत होणं गरजेचं आहे आणि जेवढ्या तातडीनं जेवढ्या लवकर गव्हर्नमेंट याच्यावरती अंमलबजावणी करेल त्यावेळेसच ह्या गोष्टीतून आपण बाहेर पडू. हॉटेल चालकांना चूल मांडण्याची वेळ का आली? चूल मला सांगा, आता तुमच्यापाशी सोर्स तर काही नाही आहे. जी तुम्हाला मूलभूत सुविधा असतात त्याच मिळत नाही आहेत. चुलीवरच यावं लागेल ना. आता गॅसशिवाय तर पर्याय नाही आणि गॅसच नाही तर शेवटी लाकडावरच यावं लागणार आहे. नाविलाज आहे, तिथं काय कुणीच काय करू शकत नाही.